जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। वीर एकता फाउंडेशनच्या माध्यमातून वडार समाजाचा जे विकास राहिलेला आहे अनुशेष भरून काढायचा आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य आणि दादाने एक नवीन पाऊल उचललेलं आहे। 36 जिल्ह्यामध्ये 36 वडार भवन। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याही संघटनेनं प्रत्येक जिल्ह्यावर जाऊन प्रत्यक्ष काम केलेलं नाही। ते दादांनी 36 जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष वडार भवनाच्या माध्यमातून निराधारांच्या पगारी असतील, अंध अपंगाच्या पगारी असतील, शैक्षणिक समस्या असतील, शैक्षणिक काही डॉक्युमेंट असतील ते मिळत नसतील, एखादे तहसीलचे काम होत नसतील, गट विकासाची कामं होत नसतील, पंचायत समितीचे कामं होत नसतील, घरकुलची कामं होत नसतील, तर ते वडार भवनाच्या माध्यमातून आणि तुमच्याच जवळपास जिल्ह्यातला किंवा तालुक्यातला 1-2 प्रतिनिधी तिथं कामाला सुद्धा लागतील। कार्यक्रमादरम्यान संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विजयदादा गोरे यांनी समाजाची दुरावस्था, व्यथा व समस्या सोडवण्यासाठी फाउंडेशन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले। शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना आणि सुविधा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येतील यावर सखोल चर्चा करून उपस्थित नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले। समाजातील समस्या निवारणासाठी 2027 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात वडार भवन उभारण्याचा संकल्प। या दौऱ्याचे नियोजन व यशस्वीतेसाठी महाराष्ट्र प्रदेश समन्वयक श्री ब्रह्मा धोत्रे, श्री रमेश धोत्रे, श्री नागेश चौगुले तसेच प्रमुख मार्गदर्शक श्री टी.एस. चव्हाण साहित्यिक यांच्यासह सर्व पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी काही जास्त बोलत नाही, आमदार झालेला रात्र झालेली आहे। मी एवढंच तुम्हाला सांगतो, आजपर्यंत आपल्या वडार समाजाला कोणतरी नेता लाभलाय का सांगू? मला माझ्या समाजाची तळमळ आहे। प्रत्येक समाजामध्ये त्यांचा प्रत्येकाचा नेता आहे। समाजाच्या समस्या ऐकण्यासाठी प्रत्येक समाजामध्ये नेता आहे, पण आपल्या वडार समाजामध्ये असा नेता कोण झाला नाही की वडार समाजाच्या समस्या काय आहेत ते जाणून घ्या, की आपला समाज कुठे, आपल्या समाजाला रोजगार मिळतो की नाही, आपल्या समाजाला कामधंदा मिळतो की नाही, आपला समाज उपाशी मरतो तरी हे बघण्यासाठी कुठलाही नेता आजपर्यंत गावागावात गेला नसेल। कधी झालंय का पिंपरी गावात कधी वडार समाजाचा नेता आलाय का? कुठला नेता, कुठली संघटना आली का? मी राजकीय स्टेजवरून बोलत नाही, मी कुठल्या पक्षाकडून बोलत नाही, फक्त आपला वडोडून वडराचा म्हणून मी या ठिकाणी आपल्या समाजासाठी आलेलो आहे। जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या।